नमस्कार, मी महेश चव्हाण, अतिशय ग्रामीण भागातून आलेला एक विद्यार्थी। माझी पण इच्छा आहे की मी भावी अधिकारी व्हावा आणि माझं स्वप्न आहे की मी प्रशासनात यावं म्हणून। तर या गव्हर्नमेंटनं लाडकी बहिणीला 1500 रुपये दिलं, पण लाडक्या भावा जे बेरोजगार लाडके भाऊ आहे त्यांचं काय करावं याच्यासाठी त्यांनी राज्यसेवाची जी परीक्षा आहे ते 25 तारखेला नियोजित केली होती। पण ते नाही का आता नाही का त्याच्यात IBPS आणि राज्यसेवा हे दोन्ही एका दिवशी येत आहे। तर त्याच्यामुळे नाही का माझे 2 फॉर्म आहेत, तर मला नाही का कोणतं पेपर द्यावं हे नाही कळत आहे। तर त्याच्यामुळे नाही का मला ते 25 तारखेची जी जागा आहे ते वाढवण्यात डेट वाढवण्यात देण्यात यावी आणि त्याच्यानंतर जे कंबाईनची आड आहे जुनी ते लवकरात लवकर सुधारित करून देण्यात यावी। धन्यवाद। नमस्कार, मी राहुल मेश्राम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळोवेळी शासन दरबारी मांडत असतो। आम्ही आज या ठिकाणी असंख्य विद्यार्थी आदरणीय आडे सरांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही आलो आहे। आमची प्रमुख मागणी अशी आहे की त्या 25 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवेची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी IBPSची एक्झाम आहे। आमच्या विद्यार्थी बांधवांना प्रश्न पडला की आम्ही 2 परीक्षा एका दिवशी कशा पद्धतीने द्यायला पाहिजे। तर आमच्या विद्यार्थी बांधवाची जर राज्यसेवेची एक्झाम यवतमाळमध्ये असेल आणि IBPSची एक्झाम जर पुण्यामध्ये असेल तर आमचा विद्यार्थी हा 2 ठिकाणी कशा प्रकारे जाईल, म्हणून शासनाला माझी तळमळीची विनंती आहे की आमची एकतर डेट ही वाढवून द्यावी, अन्यथा या दोन्ही एक्झाम थोड्या पोस्टपोन कराव्या। आणि आमची दुसरी मागणी आमची अशी आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही गट ब म्हणजे राज्यपालाची जी परीक्षा आहे ती प्रत्येक वर्षी त्याची अधिसूचना काढत असते, परंतु 2024ची अधिसूचना अजूनपर्यंत त्यांनी सुद्धा काढली नाही। त्यामध्ये PSI, ST आणि असिस्टंट ही परीक्षा आधीपर्यंत काढली नाहीये। तरी महाराष्ट्र शासनाला आमची नम्र विनंती आहे की त्याची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी व आमच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा। धन्यवाद। मी निवेदिता गोंडे, कळंब इथली आहे। 25 तारखेला जी एक्झाम आहे ती एकाच दिवशी एक्झाम आहे, राज्यसेवेची आणि IBPSची। तर स्टुडंटने काय करावं, कुठल्या एक्झामला जावं, या जावं की त्या जावं? सगळे गोरगरीब विद्यार्थी आहे इथले। फीज एवढी महाग आहे, ही फीज द्यावी ती फीज द्यावी, त्याच्यानंतर एक्झामचं कसं करावं, कुठे जावं त्यांनी? तर माझी हीच मागणी आहे की एका दिवशी एक्झाम न ठेवता काहीतरी त्यांनी उपाय सुचवावा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करावी। ठीक आहे, धन्यवाद। आज यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य सुशिक्षित बेरोजगार जे विद्यार्थी आपल्याला भविष्यात अधिकारी बनायचं आहे स्वप्न बाळगून जिल्ह्याच्या ठिकाणी येतात आणि कष्टकरी आईवडिलाच्या मेहनतीच्या पैशावर ते आपला MPSCचा असेल, UPSCचा असेल, बँकिंगचा अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर जेव्हा शासन ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेसारख्या स्पर्धा घेतात अशा वेळी आज हे सर्व विद्यार्थी आज या संकटात आले की एकाच दिवशी IBPS आणि MPSC या दोन्हीही विभागाचे पेपर असल्याच्याने या विद्यार्थ्यांची ताळंबळ उडालेली आहे। माझी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे की त्या दिवशीची जे 25 तारखेची होणारी एक्झाम आहे याला कुठेतरी आपण त्या ठिकाणी एक बैठक बोलून या पुढील तारीख देण्यात यावी आणि या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा। सर्व ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना पण अडचणी जातात, त्यामुळे शासनाला विनंती आहे की ही जी 25 तारखेची परीक्षा आहे यामध्ये या वेळापत्रकामध्ये बदल करून या संपूर्ण महाराष्ट्रातील या MPSC धारक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, एवढीच या विद्यार्थ्यांच्या वतीने राज्य शासनाला माझी विनंती। नमस्कार, मी श्रीकांत आडे। या ठिकाणी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला आणि ज्या झोपलेल्या आणि झोपेचं सोंग आलेल्या या सरकारला मला जागर करण्यासाठी हा जागर गोंधळ विद्यार्थ्याच्या मार्फत आम्ही या ठिकाणी घालत आहोत। या ठिकाणी यवतमाळ जिल्हा तुम्हाला माहिती आहे मागास आहे, तसंच यवतमाळच्या सोबतच आज 36 जिल्ह्यामध्ये आज आंदोलन चालू आहे। पुण्यामध्ये साधारणतः 5 ते 6 दिवसापासून अहोरात्र विद्यार्थी आंदोलन करत आहे। एका घटनेवर एक घटना महाराष्ट्रामध्ये निंदनीय घटना घडत आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मार्फत एकाच दिवशी परीक्षा ठेवून हा एक सामाजिक बलात्कार करण्याचा प्रयत्न या गृहमंत्र्याकडून त्याचबरोबर देशाच्या मुख्यमंत्र्याकडून होत आहे। या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही इथं आलेलो आहोत। प्रमुख मागणी आमची अशी आहे की 25 ऑगस्टला एकाच दिवशी शासनाने 2 परीक्षा ठेवलेल्या आहेत। ज्या परीक्षेची फी